पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त ना? कमेंट करून नक्की सांगा. तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझं माहेरचं रुटीन. त्याचबरोबर तुमच्या सगळ्यांचे प्रश्न होते की Amazonमध्ये ना अदर कंट्रीचेच वॅकन्सी आहेत, आपल्या कंट्रीच्या नाहीत. तर तेही तुमच्याबरोबर क्लिअर करणार आहे. आणि त्याचबरोबर ना खूप जणांच्या कमेंट आल्या होत्या की आमचे केस ना खूप जास्त पांढरे झालेले आहेत. काळे कसे करायचे आणि डाय लावल्यानंतर ना आणखीन पांढरे होतात, तेही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर गुड मॉर्निंग. आता इथे अंघोळ वगैरे झाली, सगळा स्वयंपाक झाला आणि खुशू बघा कशी खेळत आहे तिच्या फ्रेंडबरोबर. आता खुशूला ना आमच्या इकडे येऊच वाटत नाही, म्हणजे तिच्या बाबाच्या घरी. तिला आजोबाकडेच राहू वाटतं. त्याचं 2 कारण आहेत. एक म्हणजे ही दुर्वा. दिवसभर ह्या दोघी खेळत असतात मस्त आणि बघा किती छान खेळतात. आणि मी त्यांना म्हणलं फोटो काढू, तर बघा कशा डान्स करतात. नटखटपणा तर दोघीच्या अंगामध्ये भरलेला आहेच. आणि दुसरं कारण म्हणजे तिचे आजोबा, माझे पप्पा. हे दोघं असले ना खुशूला कुणाचीच गरज लागत नाही. आणि दिवसभर ना तिकडे आम्ही दोघीच असतो. कधी-कधी तिचे आजी-आजोबा आल्यावर तिला करमतं, पण आम्ही दोघीच असलं ना तिला करमत नाही. कारण माझी वर्किंग चालू असते आणि ती एकटीच खेळते म्हणून. मी ते सगळं आवरल्यानंतर ना आम्ही वरती गेलो, तर बघा खुशू कशी खेळत आहे सोयाबीनमध्ये आणि ज्वारीमध्ये, कारण गॅस संपला होता. मग पप्पा गॅस घेऊन आले, तर बघा कशी मदत करत असते पप्पांना. नेहमी मध्ये-मध्ये करत असते आणि हे पप्पांना ना खूप जास्त आवडतं बघा. किती पप्पांना त्रास होत आहे तरी पण नाही, तिला घेऊनच करायचं. हे बघून मला खूप जास्त हसू येतं. मग पप्पांनी दूध आणलं होतं. आम्ही ना डेअरीमधून दूध आणत असतो. आमच्याकडे ना ₹70 लिटर दूध आहे. तुमच्याकडे कसं आहे हे कमेंट करून नक्की सांगा. मग खुशू असल्यानंतर ना आम्हाला 2 ते 2.5 लिटर दूध लागत असतं. मग पप्पा घेऊन आलेले आहेत आणि मम्मी विचारत होती, की "पप्पांनी गॅस आणला का? बसवला का?" मी तिला सांगत होते, "हो, बसवलेला आहे." मग इथे म्हणत होती, "लगेच चहा कर." कारण मला, माझ्या मम्मीला, माझ्या पप्पांना आणि माझ्या बहिणीला चहा पिल्याशिवाय करमत नाही. मग इथे चहा वगैरे झाला. त्याच्यानंतरनं पप्पांनी हे आणलेले होते हळकून. खूप दिवसापासून हे तसेच ठेवलेले होते आणि मम्मीचा हात तुटल्यापासून मम्मीला काही कुटता येत नाही. म्हणलं चला पप्पासाठी आता मी हेच काम करते आणि हे काम करायला ना खूप टाईम जातो. पण म्हणलं चला पप्पांना ना म्हणजे घरची कुटलेली हळदच आवडते आणि ते ना दुधात टाकून पीत असतात. म्हणून इथे म्हणलं चला हे काम करायला घेऊ. कारण बाकीचे तर सगळे कामं झालेली आहेत. मम्मीचा हात तुटल्यापासून ना मी प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःहून कामं करत असते. पहिलं असं होत होतं, की मम्मी मला काहीच काम करू देत नव्हती. चहा जरी प्यायचा म्हटला तर हातात आणून देत होती. पण हात तुटल्यापासून आता तिला तेवढं शक्य नाही आणि मलाही चांगलं वाटत नाही. म्हणून इथे येऊनही आता मी मम्मीला मदत करत असते आणि आता सवयही झालेली आहे मोस्ट ऑफ आता कामाची. कारण तिकडं पण सगळ्या गोष्टी मी एकटीच हँडल करते आणि म्हणून आता इथंही आल्यानंतरनं काही वाटत नव्हतं. पण आता हात तुटल्यावर काय करणार ना. मग इथे मी घेतली हळकून कुटायला आणि हे जर डायरेक्ट मिक्सरमधून काढलं ना, मिक्सर खराब होतं. याच्या अगोदर मम्मीकडून तसंच झालं होतं. म्हणून इथे मी अगोदर कुटून घेत होते. अगोदर ना मी खलबत्त्यामध्ये कुटायचं ठरवलं, की थोडं-थोडं टाकून कुटावं म्हणून आणि ते बघा खलबत्त्यामध्येच कुटत होते. पण नंतरनं मला ना विचार येत होता, की एवढी हळद कुटायला किती वेळ लागेल? कारण एवढंच 2-3 जे हळकुंड होते ना, तेच कुटायला मला 15 मिनिट लागले असतील. कारण ते उडत होतं ना, उडत असल्यामुळे हळू कुटावं लागायचं आणि हात पण दुखायला लागला होता. कारण हे खूप कडक असतं त्याच्यामुळे. मग विचार करत होतो, की काय करायचं, काय करायचं? पण विचार करत काम चालूच होतं आणि तेवढ्यात मम्मीनं आणली होती मला मेहंदी. मग इकडे आल्यानंतर ना मम्मीचं तेच असतं, की मेहंदी लाव डोक्याला, हाताला मेहंदी लाव, नेलपेंट लाव. माझ्या मागेच असते केसाला तेल लावायचं, हे करायचं, ते करायचं. आणि गेल्या वेळेस व्हिडिओ टाकल्यावर सगळ्यांनी विचारलं होतं, की "तू कोणती हर्बल मेहंदी लावते?" मग म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करावी. ही आहे गणपती छाप. मी लहानपणीपासून हीच मेहंदी बघते, कारण मम्मी पण हेच लावायची. आणि खरं सांगू का, माझे 8वी मध्येच केस पांढरे झाले होते. मग माझी मम्मी काय करायची माहिती आहे का, काळी मेहंदी आणि ही मेहंदी मिक्स करायची. त्याने आणखीन माझे केस पांढरे झाले होते. मग एक साईडच्या काकू होत्या, त्यांनी सांगितलं, की "तुम्ही असं करू नका. त्याने काय होणार माहिती आहे का, केस जास्तच पांढरे होणार. तुम्ही ही हर्बलच गणपती छाप मेहंदी लावा आणि त्याच्या पाणी टाकताना ना हे टाकून पाणी उकळून त्याच्यामध्ये टाका. बघा कायमची केस ना काळे होतात आणि पांढरे पण होणार नाहीत." मग माझ्या
माझ्या मम्मीने ना नंतर ना तसंच करायला सुरुवात केली आणि रिझल्ट काय सांगू का? माझे आता तुम्ही बघितले ना, तर फक्त 4 ते 5 केस पांढरी दिसतील, ते कुठं-कुठं. पण माझी पूर्ण केस काळी झालेली आहेत आणि लाल मेहंदी लावून पण तो कलर येत नाही. त्याचं एक कारण आहे, पुढे सांगते. इथे ना मी चहापत्ती, त्याचबरोबर कढीपत्ता आणि मेथीदाणा टाकून छान पाणी उकळून घेतलं आणि बघा, मी काम करत असताना आमचं बाळ पिल्लू मध्ये-मध्ये येणार नाही असं कधी होईल का? मग आम्ही नंतरनं एक आयडिया केली, की एक पोतं घेतलं, त्याच्यामध्ये सगळे हळकुंड टाकले आणि अशा पद्धतीने वरून कुटलं, म्हणजे उडायचं पण टेन्शन नाही आणि पटपट कुटता पण येईल. त्या खलबत्त्यामध्ये ना खूप जास्त टाईम लागत होता आणि हळकुंड उडत पण होते. म्हणून अशा पद्धतीने आम्ही जुगाड केला आणि खरंच हे सक्सेसफुल झालं. कारण 2-4 हळदच कुटायला मला खूप जास्त वेळ लागत होता आणि हे खूप लवकर होत होतं. तुम्ही इथे बघू शकता, की किती पटपट. मग आम्ही वरचं-वरचं काढायचो आणि पाठीमागचं जे बारीक वरचं म्हणजे खालचं जे बारीक झालेलं होतं ना, ती एका प्लेटमध्ये काढून हे अशा पद्धतीने मी सगळं कुटून घेतलं आणि त्याच्यानंतर ना हे चाळून घेतलं, कारण तेवढं बारीक झालं नसेल म्हणून. मग हे चाळून घेतल्यानंतर ना व्यवस्थित खाली जी हळद पडलेली आहे, ते एकदम बारीक झालेली नव्हती, मोठीच होती. मग आता ही बारीक झालेली हळद आपण मिक्सरमधून वाटून घेतली तरीही चालतं. म्हणून मी म्हटलं सगळ्यात अगोदर ह्या जे बारीक झालेले आहे ना, ते चाळून घ्यावं. आणि इथे बघा माझी बहीण अशा पद्धतीने राहिलेली कुटत होती. हे पाणी थंड झालेलं होतं. इथे घेतला मी लोखंडाचा तवा. लोखंडाच्या तव्यामध्ये मेहंदी भिजू घातल्याने ना, आपल्या केसांना खरंच काळा कलर येतो. हा माझा अनुभव आहे आणि ही खरंच हर्बल मेहंदी आहे. याच्यामध्ये केमिकल नाही आणि जेव्हा तुम्ही हर्बल मेहंदी घेता ना, त्याच्यावर एक शिक्का असतो आणि त्याच्यावर वाचून घ्यायचं. कारण काही जणांच्या जे हर्बल म्हणून पण देतात, पण त्याच्यामध्ये केमिकल असतात. गणपती छाप ही लहानपणीपासून बघितलेली मेहंदी आहे. हे पाणी आपण मेथी दाणा, चहापत्ती, कढीपत्ता टाकून जे उकळलेलं पाणी आहे ना, ते थंड करूनच टाकायचं. गरम पाणी टाकायचं नाही. केस आपली राठ होतात त्याच्यासाठी. मग आता इथे मी पाणी टाकून ही मेहंदी व्यवस्थित भिजू घालत आहे आणि मी एक्स्ट्रा दुसरं कोणतंच पाणी टाकत नाही. जे पाणी उकळून घेतले ना, त्याच पाण्यामध्ये मेहंदी भिजवत असते. बघा अशा पद्धतीने मेहंदीची म्हणजे गाढं पण ठेवायचं आहे. त्याचबरोबर इथे मी मिक्सरमधून ती हळद वाटून घेतलेली आहे. एकदम मऊसूत जसं काय आपण बाजारातून आणलेली आहे. पण ह्या हळदीचा वास वेगळाच येत होता. खूप छान येत होता. इतका छान ना, मला असं वाटत होतं की अशीच हळद खावी. घरचं ते घरचंच असतं आणि जे आपण बाहेरची हळद आणतो ना, त्याचा वासच येत नाही आणि कलरही छान येत नाही. मग इथे बघा मेहंदी छान भिजली होती आणि कलर बघा कसा आलेला आहे तव्यामुळे. त्याच्यामुळे ना आपली केसं जास्त लाल दिसत नाहीत. मग इथे माझ्या मम्मीनं मेहंदी लावली आणि अशाच पद्धतीने मी मेहंदी लावते. त्याच्यामुळे माझी केसं कायमची काळी झालेली आहेत. खरंच तुम्हीही ट्राय करा. आता तुमच्या सगळ्यांचे प्रश्न होते की Amazonमध्ये ना म्हणजे वॅकन्सी नाही आहेत आपल्या कंट्रीसाठी. आता मी जी लिंक दिलेली आहे ना, ती ओपन करा. ओपन केल्यानंतर ना, इथे सगळ्या गोष्टी बघितल्या, तर आपल्या इंडियासाठी वॅकन्सी दिसत नाहीत. बरोबर आहे ना? तुम्ही हेच बघितलं असाल, की म्हणजे खाली स्क्रोल करून, की आपल्या इंडियासाठी वॅकन्सी नाही आहेत. कुठं स्विडिशसाठी आहेत, त्याचबरोबर अ, म्हणजे स्पॅनिशसाठी आहेत. कुठे वेगवेगळ्या वॅकन्सी आहेत, इटालियन. पण आपल्या इंडियासाठी दिसलीच नाही. तर एक काम करायचं, होममध्ये जायचं, माय करिअर दिसतं पेज, तिथं जायचं. तिथं झाल्यानंतरनं क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतरनं काय येतं बघा, समोरचं येतो फाइंड द जॉब येतो. त्याच्यानंतरनं इथे सगळ्या अपॉर्च्युनिटी फॉर स्टुडंट, वर्क हाऊस, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. आता तुमचं एज्युकेशन ग्रॅज्युएशन झालं असेल, तर त्याच्यासाठी वेगळ्या वॅकन्सी आहेत. 10th-12thसाठी वेगळ्या आहेत. त्याचबरोबर इंजिनिअर असतील तर त्याच्यासाठी वॅकन्सी आहेत आणि त्याचबरोबर म्हणजे जशा वॅकन्सी आहेत त्याचप्रमाणे पेमेंट पण आहे. मग इथे 3 डॉट आहे त्याच्यावरती जायचं, खाली स्क्रोल करायचा. स्क्रोल केल्यानंतर ना इथे तुम्हाला दिसतील जॉब कॅटेगरीज. जॉब कॅटेगरीज गेल्यानंतर ना त्याच्यावर क्लिक करायचं. मग इथे खूप सारे जॉब दिसतील तुम्हाला आपल्या इंडियासाठी. बघा Amazon डिझाईन 351 ओपन जॉब्स, म्हणजे प्रत्येक वेगळ्यासाठी जॉब आहेत. त्याचबरोबर इथे ऑडिओ, व्हिडिओ जे असेल त्याच्यासाठी 20s, कस्टमर सर्व्हिस. आता डाटा सायन्स वगैरे सगळं डाटाबेस वगैरे, इकॉनॉमिक्स. बरं आता ह्या सगळ्या मी तुम्हाला वॅकन्सी दाखवलेल्या आहेत. बघा किती साऱ्या वॅकन्सी आहेत, एकच नाही. पण प्रॉब्लेम काय येतो माहिती आहे का? तुम्ही उशिरा फॉर्म फिल करता.
त्याच्यामुळे वॅकन्सी फुलफिल होतात, कंप्लीट होतात, मग वॅकन्सी तुम्हाला दिसत नाही. मी जेव्हा लिंक देते ना तेव्हा पटकरने तुम्ही हे सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ना फुलफिल करत जावा. आता एवढ्या सगळ्या वॅकन्सी आहेत तर तुम्ही पटपट ना प्लीज फुलफिल करा, नाहीतर वॅकन्सी क्लोज होतील आणि आणखीन तुम्हाला 15 ते 20 दिवस थांबावे लागतील. आता जे 10th-12th ग्रॅज्युएशन आहे ना, वर्क फ्रॉम होम करायचं आहे, त्यांनी ते बघा कस्टमर सर्व्हिस तिथे जाऊन करा. डाटा सायन्स ज्याचा कोर्स झालेला आहे त्यांनी डाटा सायन्समध्ये करा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतरनं इथे सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे त्यांची शिफ्ट कधी कधी असते, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी क्लिअर सांगितलेल्या असतात. तर इथे बघा, इथे डिस्कवर जॉब ऑपॉर्च्युनिटी इन आवर फ्युचर लोकेशन. आता इथे लोकेशन विचारल्यानंतरनं आपलं लोकेशन काय, इंडिया. तर इथे इंडिया क्लिक करायचं. इंडिया क्लिक झाल्यानंतरनं इथे ज्या वॅकन्सी आहेत त्या येतात. मग इथे व्यवस्थित सगळं वाचून घ्यायचं. वाचल्यानंतरनं लगेच फॉर्म फिल करायला जायचं नाही. 2दा फॉर्म वाचा, कारण 6 महिने नंतरनं तुम्हाला फॉर्म भरता येत नाही. त्याच्यासाठी ओपन करायचं, त्यांनी काय काय विचारलं आहे, कसं विचारलं आहे, हे सगळं वाचायचं आणि त्याच्यानंतरनंच फॉर्म फिल करायचा. ठीक आहे. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या असतीलच. आता इथे तुम्हाला ईमेल वगैरे सगळं व्यवस्थित द्या तुम्ही. ठीक आहे. चला, तुमचे जे क्वेश्चन्स होते त्याचा आन्सर दिलेला आहे. आणि खूप जणांचे होते की आपल्या इंडियासाठी वॅकन्सी नाहीत. खूप साऱ्या वॅकन्सी निघालेल्या आहेत सगळ्याच देशासाठी. त्याच्यामुळे अपॉर्च्युनिटी तुम्ही वाया घालवू नका. फॉर्म भरा आणि लवकर भरा, कारण खरंच म्हणजे असल्या छान छान कंपनीचे ना अपॉर्च्युनिटी वाट बघत बसलेले असतात लोक. त्याच्यामुळे पटकन तुम्ही फॉर्म भरा आणि सिलेक्शन झालं का नाही, मेल आला का नाही, हे कमेंट करून मला नक्की सांगा. त्याचबरोबर मिशोचं पण सेम आहे आणि फ्लिपकार्टचे वॅकन्सी फुलफिल झालेले आहेत, क्लोज झालेले आहेत. त्याच्यामुळे आता